नमस्कार मंडळी. पूर्वीचे लोक 100 वर्ष एकदम मजेत आणि दकटका जगायचे, कारण तेव्हा कसलेच हायब्रिड बी नव्हते आणि कसलेच फवारणीचे विष नव्हते. तेव्हा लोक शेतावरची आणि रानमाळावरची एकदम शुद्ध रानभाज्या खायचे. त्यातून त्यांना खऱ्या अर्थाने ताकद आणि पोषण मिळायचं. आता बघा, आपल्याच रानात मिळणारी अशीच एक ताकदवान रानभाजी आहे करटोले. कटोला ही भाजी पोटात गेली की काय जादू करते बघा. लिव्हर एकदम साफ होतं, साखरेचा त्रास पटकन कंट्रोलमध्ये येतो आणि पोटाचे सगळे प्रॉब्लेम्स दूर जातात. ही भाजी आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे ते आता आपण लगेच सविस्तर बघूया. नमस्कार, मी आपल्या चॅनलवर तुम्हा सर्व गोड मैत्रिणींचे आणि मित्रांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण अशा एका जबरदस्त आणि ताकदवान रानभाजीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या शरीरात जाताच पेशीच्या पातळीवर काय होते, चमत्कार घडवून आणते, हे आज आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील माहिती तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. 1. वनस्पतीशास्त्र आणि आयुर्वेदिक स्वरूप. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की ही करटोळे वनस्पती नेमकी काय आहे आणि तिचं शास्त्रीय व आयुर्वेदिक स्वरूप कसं आहे. वनस्पतीशास्त्रामध्ये करटोऱ्याला मोडाडिंका या डुकिका असं म्हणतात आणि इंग्रजीत हिला स्पायनी गार्ड किंवा टँटलस गार्ड म्हणून ओळखलं जातं. सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या भाजीच्या उत्पादनासाठी कोणत्याही प्रकारची रासायनिक खतं, विषारी कीटकनाशके किंवा हायब्रिड बियाण्यांचा वापर केला जात नाही. ही पावसाळ्याच्या दिवसात निसर्गात पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उगवते, त्यामुळे ती एकदम शुद्ध असते. दिसायलाही कारल्यासारखे कुरकुरीत वाटली तरी कारल्यासारखी कडू नसते. याची चव एकदम सौम्य, किंचित तुरट आणि खाण्यासारखी अत्यंत चविष्ट असते. या चिमुकल्या भाजीमुळे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखी आवश्यक खनिजे ठोसून भरलेली असतात. आपल्या प्राचीन आयुर्वेदामध्ये शुद्ध महर्षी चरक आणि सुश्रुत यांनी भाजीच्या औषधी गुणांचे खूप सुंदर वर्णन केले आहे. आयुर्वेदानुसार ही भाजी पचायला अतिशय हलकी आणि शरीराला गारवा देणारी असते. शरीरातील कफ आणि पित्तदोष मुळापासून शांत करण्यासाठी ही भाजी महाऔषधी मानली गेली आहे. यकृताची, लिव्हरची खोलवर स्वच्छता आणि संरक्षण. तर मित्रांनो, आपले यकृत म्हणजेच लिव्हर हे शरीरातील सर्वात मोठे फिल्टर मानले जाते. आपण जे काही तेलकट, तुपकट, जंक फूड खातो किंवा बाहेरचे खातो, त्यातून शरीरात जाणारे विषारी घटक बाहेर टाकण्याचे 24 तास काम आपले लिव्हर करत असते. करटोल्यामध्ये फ्लॅवोनॉक्साइड आणि अत्यंत शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की करटोल्यामध्ये लिव्हरच्या पेशीचे रक्षण करणारे जबरदस्त गुणधर्म असतात. हे घटक लिव्हरमधील हानिकारक एन्झाईम्सची पातळी नियंत्रणात ठेवून फॅटी लिव्हर, कावीळ किंवा लिव्हरमध्ये सूज येणे यासारख्या गंभीर समस्यांना दूर ठेवतात आणि शरीराला आतून एकदम नैसर्गिकरित्या डिटॉक्स करतात. रक्तातील साखरेवर आणि मधुमेहावर रामबाण नियंत्रण. आजच्या या काळात मधुमेह म्हणजेच डायबिटीज हा घरांघरामध्ये पाहायला मिळणारा एक मोठा प्रॉब्लेम बनला आहे. ज्या लोकांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना शुगरचा धोका आहे, त्यांच्यासाठी करटोले हे निसर्गाने दिलेले एक मोठे वरदानच आहे. करटोल्यामध्ये कोणत्याही बायोॲक्टिव्ह घटक व इन्सुलिनसारखे गुण असतात. हे घटक आपल्या पॅनक्रियाजवळमधील बीटा पेशींना उत्तेजित करतात, ज्यामुळे शरीराला नैसर्गिक इन्सुलिनची निर्मिती योग्य प्रमाणात होऊ लागते. संशोधनानुसार नियमित ही भाजी खाल्ल्याने जेवणानंतर रक्तामध्ये अचानक वाढणारी साखरेची पातळी अगदी नियंत्रणात राहते आणि शरीराची ताकद वेगाने सुधारते. वजन नियंत्रण, पोटाचे आणि चयापचय शक्ती. आजकाल चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी, अपचन आणि पोटफुगडी या तक्रारी सगळ्यांनाच होतात.
करटुल्यामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे नैसर्गिक फायबर भरपूर प्रमाणात असते. हे फायबर आतड्यांच्या आतील शरीरात थराची एकदम खोलवर सफाई करते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास पूर्णपणे नष्ट होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात कॅलरीजचे प्रमाण खूप नगण्य असते आणि पाणी भरपूर असते. त्यामुळे ही भाजी खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरल्यासारखे राहते, वारंवार भूक लागत नाही आणि शरीरावर साचलेली अतिरिक्त चरबी वितळून वजन आटोक्यात आणण्यास खूप मदत होते. हृदयाचे संपूर्ण संरक्षण, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रण. आजकाल अगदी कमी वयातही हृदयाशी संबंधित आजार आणि ब्लॉकेजसारख्या समस्या ऐकायला खूप मिळतात. करटुल्यामध्ये असणारे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल, LDL आणि थायरॉईडसारखी पातळी कमी करतात, तर चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर घाण चरबीचे थर साचत नाहीत. शिवाय त्यात असणारे पोटॅशियम रक्तवाहिन्यातील ताण कमी करून नसांना लवचिक ठेवते, ज्यामुळे रक्ताभिसरण एकदम सुरळीत होते. उच्च रक्तदाब हाय BP नियंत्रणात राहतो आणि हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात टळतो. रोगप्रतिकारक शक्तींमध्ये प्रचंड वाढ, हृदयाचे रक्षण आणि चिरतृण त्वचा. पावसाळ्यात दिवसणाऱ्या हवेत ओलावा असल्यामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजार पटकन पसरतात. अशा मोसमात करटुल्यामध्ये असणारे नैसर्गिक व्हिटॅमिन C आणि झिंक शरीराच्या वाढत्या पांढऱ्या पेशीची ताकद वाढवतात, ज्यामुळे मोसमी आजारांशी लढण्याची शक्ती मिळते. याचसोबतच यात असणारे घटक डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवतात, डोळ्यांना थकवा दूर करतात आणि मोतीबिंदूचा धोका टळतो. हेच अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींना सुरक्षित ठेवतात, ज्यामुळे चेहऱ्यावर आकाली सुरकुत्या पडत नाही, पिंपल्सचे डाग कमी होतात आणि त्वचेला एक छान नैसर्गिक चमक मिळतो. हाडांची मजबूती आणि सांधेदुखीपासून आराम. तर मित्रांनो, आपल्या आजकाल गुडघेदुखी, कंबरदुखी आणि हाडे कमजोर होणे ही अगदी घरोघरी पाहायला मिळणारी समस्या झाली आहे. करटुल्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे आपल्या हाडांना आतून मजबूत करण्याचे मोठे काम करते. नियमित ही भाजी खाल्ल्याने सांध्यांमधील कडकपणा कमी होतो, हाडांचे आरोग्य सुधारते आणि सांधेदुखीपासून खूप मोठा आराम मिळतो. थकवा दूर करणारी आणि ऊर्जा देणारी भाजी ही करटुला आहे. दिवसभर घराची कामं करून बघा की बाहेरची धावपळ करून संध्याकाळी प्रचंड थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. अशावेळी करटुले ही भाजी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यातील पोषक घटक शरीराला आतून ताजेतवाने करतात, मरगळ दूर करतात आणि दिवसभर काम करण्यासाठी शरीराला भरघोस ऊर्जा पुरवतात. अंगावरील सूज आणि जळजळ कमी करणे. तर मित्रांनो, अनेकदा आपल्या शरीरात आतील भागात नसांमध्ये किंवा सांध्यांवर सूज असल्यासारखी वाटते आणि जळजळ होते. करटुल्यामध्ये नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी सूज कमी करणारे गुणधर्म असतात, जे शरीरातील अंतर्गत सूज आणि वेदना कमी करण्यास अत्यंत मदत करतात. त्यामुळे शरीर एकदम हलके आणि निरोगी वाटते. केस गळती थांबवणे आणि केसांचे आरोग्य सुधारणे. आजकाल केस गळणे, केस पांढरे होणे आणि कोंडा होणे या प्रॉब्लेम्समुळे अनेक जण त्रस्त असतात. करटुल्यामध्ये असणारे महत्त्वाचे घटक केसांच्या मुळांना मजबूत करतात, केस गळती वेगाने थांबवतात आणि केसांना लांब, दाट व चमकदार बनवण्यास खूप मदत करतात. भाजी कशी बनवावी आणि कोणी खावी? तर मित्रांनो, आता हे सगळं फायदे ऐकल्यानंतर ही भाजी नेमकी कशी बनवावी हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. करटुले ही प्रामुख्याने पावसाळ्यात मिळणारी हंगामी रानभाजी आहे. त्यामुळे बाजारात जेव्हा ही दिसेल तेव्हा नक्की खरेदी करा.
भाजी बनवताना एक महत्त्वाची काळजी घ्या. ती जास्त तेलात कडक तळून किंवा खूप जास्त गरम मसाले घालून अजिबात बिघडवू नका. कारण जास्त तेल आणि मसाल्यांमुळे त्यातील नैसर्गिक औषधी गुण जळून जातात. कमी तेलात साध्या घरगुती मसाल्यात हलकी परतून किंवा झाकण ठेवून वाफेवर शिजवून केलेली करतुल्याची भाजी खाणे आरोग्यासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर ठरते. ही भाजी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आणि गरोदर महिलांपर्यंत सर्वजण अगदी निस्वार्थपणे खाऊ शकतात. पावसाळ्याच्या मोसमात आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा ही भाजी आपल्या ताटात असलीच पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर करतोले ही केवळ एक साधी भाजी नसून निसर्गाने आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी दिलेली एक अमूल्य भेट आहे. अनेकदा महागड्या सप्लिमेंट्स आणि औषधांच्या मागे हजारो रुपये खर्च करतो, पण आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या या मोसमी रानभाज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. या पावसाळ्यात या नैसर्गिक औषधांचा तुमच्या आहारात नक्की समावेश करा आणि आपल्या शरीराला आतून निरोगी, ताकदवान आणि आजारमुक्त बनवा. मित्रांनो, आजची ही रानभाजीची माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या मोसमात करतुल्याची भाजी खाल्ली आहे का किंवा बनवणार आहात का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून मनापासून नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवार आणि मैत्रिणींसोबत आणि कुटुंबातील सदस्यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या भाजीचे औषधी महत्त्व समजेल. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन आणि अत्यंत आरोग्यदायी विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, झकास राहा आणि आहार घ्या. निरोगी राहा आणि आनंद राहा. खूप खूप धन्यवाद.